महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन नाशिकमध्ये। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन 13 व 14 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले। या अधिवेशनाचे उद्घाटन फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव श्री आरकाराज पंडित यांच्या हस्ते होणार असून C2चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष M.H. शेख व जनरल सेक्रेटरी भरमा कांबळे मार्गदर्शन करणार आहे। राज्यभरातील सुमारे 200 प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून बांधकाम कामगारांच्या विविध समस्या, कामगार कल्याण मंडळाचे कामकाज, स्थलांतरित कामगारांचे प्रश्न, मध्यान्ह भोजन व किट वाटप योजनेतील भ्रष्टाचार, बोगस बांधकामदारांची नोंदणी तसेच मंडळातील गैरव्यवहार यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। याचबरोबर बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। अधिवेशन यशस्वी करण्यासाठी स्वागत समितीची स्थापना करण्यात आली असून सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट जयंत जायभावे यांची स्वागत अध्यक्षपदी निवड झाली आहे। 50 कार्यकर्त्यांचा समावेश असलेली स्वागत समिती अधिवेशनाच्या तयारीसाठी कार्यरत आहे। अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बांधकाम कामगारांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे। 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता सातपूर येथील जुने C2 कार्यालयापासून विराट मिरवणुकीला सुरुवात होणार असून ही मिरवणूक त्र्यंबक रोड मार्गे कामगार भवन येथे पोहोचून जाहीर सभेत रूपांतरित होईल। अधिवेशन स्थळाला कॉम्रेड वासुदेव आचार्य नगर व सभागृहाला कॉम्रेड श्रीधर देशपांडे सभागृह अशी नावे देण्यात आली आहे। तसेच मंचाला सिद्धराम म्हेत्रे यांचे नाव देण्यात आले। अधिवेशन यशस्वी करण्यासाठी C2चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वाखाली सीताराम ठोंबरे, सिंधू शार्दूल, देविदास आडोळे, तानाजी जायभावे, दिनेश साधभाई, वसुधा कराड, सुनील गमे, अनिल गोसावी, प्रभाकर पेंढारे, सचिन भोर, निलेश मगर, पुरुषोत्तम गायकवाड, संतोष काकडे, मोहन जाधव, तुकाराम सोनजे, राहुल गायकवाड, दत्ता राक्षे, हिरामन तेलोरे, स्वरूप वाघ, निवृत्ती केदार, अरविंद शहापुरे, गौतम कोंगळे, संजय पवार, राहुल नारणवरे, छाया जाधव, विजया टिक्कल, रोहिणी अहिरे, युवराज पाटील आदींसह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।